नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आज आपण BA तृतीय वर्षाचा असणारा 5व्या सत्रातील पर्यावरण भूगोल नावाचा पेपर, या पेपरचा या ठिकाणी आपण अभ्यास करणार आहोत. मित्र हो, मागील तासामध्ये आपण पर्यावरण भूगोलाच्या अनुषंगाने असणाऱ्या परिसंस्था या प्रकरणाचा अभ्यास करत होतो आणि परिसंस्था या प्रकरणाचा अभ्यास करत असताना आपण नैसर्गिक परिसंस्थेमधील भूपरिसंस्था या ठिकाणी अभ्यासत होतो आणि या भूपरिसंस्थेपैकी आपण भूपरिसंस्थेपैकी 3 परिसंस्थांचा आपण मागील तासामध्ये विचार किंवा अभ्यास केलेला आहे. त्यामध्ये पहिली परिसंस्था होते जंगल परिसंस्था, दुसरी परिसंस्था होते वाळवंटी परिसंस्था, आणि तिसरी जी काही परिसंस्था होते ती होते या ठिकाणी आपण बघत असताना गवताळ परिसंस्था. तर या 3 परिसंस्थेचा सविस्तर अभ्यास आपण मागील तासामध्ये केलेला आहे. आता आपल्याला जी काही नैसर्गिक परिसंस्थेपैकी असणारी परिसंस्था आहे दुसरी, ती आहे जल परिसंस्था. या जल परिसंस्थेचा सविस्तर असा अभ्यास या ठिकाणी करायचा आहे. मित्र, या जल परिसंस्थेचं वर्गीकरण करत असताना आपण 2 प्रकारे या ठिकाणी केलेले आहे. एक म्हणजे सागर परिसंस्था किंवा महासागर परिसंस्था आणि त्यामध्येच पुन्हा जल परिसंस्था, असं 2 प्रकारे केलेलं आहे. मात्र हे वर्गीकरण करत असताना ज्यावेळेस आपण जल परिसंस्था म्हणून आपण अभ्यास करतो त्यावेळेस आपलं असं लक्षात येतं की एक आहे सागरी भागाच्या अनुषंगाने आणि दुसरी आहे गोड्या पाण्याच्या अनुषंगाने. ही गोड्या पाण्याची असणारी परिसंस्था आहे ज्याला आपण जल परिसंस्था असे म्हणतो, आणि एक आहे खाऱ्या पाण्याची परिसंस्था ज्याला आपण महासागरीय परिसंस्था असं म्हणतो. तर गोड्या पाण्याच्या परिसंस्थेमध्ये प्रामुख्याने 2 परिसंस्था आपल्याला दिसून येतात. एक म्हणजे नदी परिसंस्था आणि दुसरी म्हणजे सरोवर किंवा तळी परिसंस्था. या जलसंस्थेमधील महासागरीय परिसंस्थेचे देखील 2 प्रकार या ठिकाणी पडतात. एक म्हणजे खाडी परिसंस्था आणि दुसरे म्हणजे सागर परिसंस्था. खाडी परिसंस्था आणि दुसरं म्हणजे सागर परिसंस्था. अशा पद्धतीने या सर्वांचा विचार मित्र आपण आता या जल परिसंस्थेमध्ये या ठिकाणी करणार आहोत. त्यापैकी पहिली जी काही परिसंस्था आहे या जल परिसंस्थेपैकी ती आहे नदी परिसंस्था. नदी परिसंस्था ही एक वैशिष्ट्यपूर्ण अशा प्रकारची परिसंस्था या ठिकाणी आहे, कारण नदीचं जे काही पाणी आहे हे प्रवाही स्वरूपाचं आहे आणि नदीचं पाणी प्रवाही स्वरूपाचं असल्यामुळं या ठिकाणी ऊर्जा विनिमयाचा जो काही अस्थिर असा पॅटर्न या ठिकाणी तयार झालेला आपल्याला दिसतो. कारण ऊर्जा विनिमय स्तर हा या ठिकाणी अस्थिर स्वरूपामध्ये असलेला आपल्याला असल्याने ही परिसंस्था बऱ्याच वेळेस परिपूर्ण स्वरूपाची नसते. जरी आपण हिला परिसंस्थेमध्ये परिसंस्था असं जरी म्हणत असलो तरी नदी ही परिसंस्था बऱ्याच वेळेस परिपूर्ण स्वरूपाची नसते, कारण नदीचं पाणी हे प्रवाही स्वरूपामध्ये आहे आणि प्रवाही स्वरूपामध्ये असल्यामुळे त्या ठिकाणी ती एका परिपूर्ण अवस्थेमध्ये येत नाही. तरी देखील या नदी परिसंस्थेमध्ये किंवा नदीमध्ये
वैशिष्ट्यपूर्ण अशा प्रकारच्या काही मोठमोठ्या नद्यांमध्ये आपल्याला परिसंस्था या दिसून येतात. ज्या भागामध्ये नदीचं खनन कार्य चालतं त्या भागामध्ये नदीच्या खनन कार्यामुळे पात्रामध्ये खोल अशा प्रकारचे खड्डे तयार होतात आणि त्या खोल खड्ड्यांमध्ये नदीच्या परिसंस्था तयार झालेल्या आपल्याला दिसून येतात. त्या नदी पात्रातील असणाऱ्या खोल खड्ड्यांमध्ये विविध प्रकारचे वनस्पती, विविध प्रकारचे जीव, विविध प्रकारचे जीवजंतू थोड्याफार प्रमाणात का होईना स्थिर स्वरूपामध्ये त्या ठिकाणी निर्माण होऊन स्थिर परिसंस्था त्या ठिकाणी निर्माण होतात. म्हणून अशाही पद्धतीनं या ठिकाणी नदी परिसंस्थेमध्ये प्रामुख्याने आपल्याला परिसंस्था आढळतात. काही नद्यांचे आकार अगदी मोठमोठ्या अशा स्वरूपाची असतात आणि त्या नद्यांना 12ही महिने पाण्याचा पुरवठा असतो. पाण्याच्या प्रवाहाची गती देखील त्या नद्यांची कमी असते. मग अशा नद्यांमध्ये वनस्पतीजन्य पदार्थ, गाळ यामुळे त्या ठिकाणी प्लॅंक्टन नावाच्या वनस्पतीची निर्मिती चांगली होते आणि प्लॅंक्टन नावाच्या वनस्पतीची निर्मिती चांगली झाल्यामुळे त्या प्लॅंक्टन वनस्पतीला अन्न म्हणून खाण्यासाठी तेथे मासे, जलचर, उभयचर असे प्राणी मोठ्या प्रमाणात वाढू लागतात. त्याच पद्धतीनं त्या ठिकाणी जलपर्णी, जलवनस्पती, लावाळी, शेवाळ यांचे देखील वनस्पतींचे जीव समूह आपल्याला या नद्यांमध्ये वाढलेले आपल्याला दिसतात. जगातील ज्या काही मोठ्या नद्या आहेत या मोठ्या नद्यांमध्ये किंवा मोठ्या नद्यांच्या जलप्रणालीमध्ये अशा प्रकारच्या परिसंस्था या आपल्याला आढळून येतात. परंतु अलीकडच्या काळामध्ये मित्रहो ही जी काही नदी परिसंस्था आहे या नदी परिसंस्थेमध्ये बिघाड झालेला आपल्याला दिसून येतो. त्याचं कारण आहे की या मोठ्या नद्यांच्या जलप्रणालीत भौगोलिक व मानवी घटकांच्या परिणामामुळे, भौगोलिक परिणाम तर आहेत पण मानवी घटकांमुळे देखील परिणाम झालेला आहे आणि त्यामुळं नदी परिसंस्थेमध्ये बिघाड झालेला आपल्याला दिसतो. उदाहरणार्थ अतिगाळाचं संचयन या नदीमध्ये झाल्यास ती नदी पूर्णतः परिसंस्थेच्या अनुषंगानं एक विद्रूप स्वरूप त्या परिसंस्थेला येतं. त्यानंतर महापूर नद्यांमध्ये वारंवार येत असते. पात्र भौगोलिक कारणामुळे पात्राचं परिवर्तन होत असेल किंवा त्या नदीवर धरणे किंवा जलसाठे निर्माण केलेले असतील. आता हे मानवी कार्य झालं. नैसर्गिक अनुषंगाने आपण पाहतोय, भौगोलिक अनुषंगाने जर पाहतोय की त्या नद्यांना वारंवार पूर येत असतील तर त्या ठिकाणी परिपूर्ण अशी परिसंस्था निर्माण होऊ शकत नाही. ती नदी जर पात्र बदलत असेल तर तरी देखील त्या ठिकाणी परिपूर्ण अशा प्रकारची परिसंस्था त्या ठिकाणी नद्यांमध्ये निर्माण होऊ शकत नाही. त्या नद्यांमध्ये अतिरिक्त गाळाचं संचयन जर होत असेल तरी देखील त्या ठिकाणी परिसंस्थेची निर्मिती होणं शक्य होत नाही किंवा परिसंस्थेमध्ये बिघाड निर्माण होतो. हे झालं भौगोलिक कारण. त्याचबरोबर काही कारण अशी आहेत की जी मानव निर्मित आहे. मानवी हस्तक्षेपामुळे मानवानं त्या नद्यांवर जर धरणं किंवा जलसाठे निर्माण केले तरी देखील ती काही प्रवाही प्रकारची जी काही परिसंस्था आहे त्या परिसंस्थेमध्ये बिघाड झालेला आपल्याला दिसतो. त्याच पद्धतीनं जे काही टाकाऊ पदार्थ आहेत या टाकाऊ पदार्थ जर आपण या नद्यांमध्ये
टाकले तर त्यामुळे देखील या परिसंस्थेमध्ये बिघाड होताना आपल्याला दिसतो. आपण पाहतोय की जगातील सर्वात जास्त प्रदूषित नदीपैकी एक नदी म्हणजे गंगा नदी आपल्याकडे असणारी ही मोठी नदी अतिशय प्रदूषित झालेली आहे. कारण आपण पाहतोय की या नदी पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात कारखान्यातील प्रदूषके, त्याचबरोबर धार्मिक स्वरूपामध्ये होणाऱ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात प्रदूषके या नद्यांमध्ये टाकले जातात आणि त्यामुळं त्या नद्यातील असणारी परिसंस्था ही पूर्णतः बिघडलेली आपल्याला दिसून येते. आपण पाहतोय की हजारो प्रकारचे कारखाने या नद्यांच्या काठावर असतात आणि मग ते कारखाने, त्या कारखान्यातून निघणारा जे काही वेस्टेज आहे, जे काही टाकाऊ पदार्थ आहे, हे नद्यांमध्ये, त्यांच्या उपनद्यांमध्ये सोडले जातात आणि त्या अनुषंगाने ही संपूर्ण परिसंस्थाच आज, नदी परिसंस्थाच आज धोक्यात आलेली आपल्याला दिसून येते. मग ती फक्त भारतातीलच नाही तर जगातील ज्या काही मोठमोठ्या नद्या आहेत त्यामध्ये सेंट लॉरेन्स असेल, मिसिसिपी असेल किंवा ओहिओ असेल, ओब असेल, ड्यूनब असेल, थेम्स असेल, या ठिकाणी देखील भारतासारखीच परिस्थिती आपल्याला आजच्या स्थितीला आढळून आलेली दिसून येते. त्यामुळे नदी परिसंस्थेमध्ये बराच बिघाड अलीकडच्या काळामध्ये झालेला आपल्याला दिसतो. त्यानंतर दुसरी जी काही परिसंस्था आहे यामधली ती आहे सरोवर किंवा तळी परिसंस्था. सरोवर किंवा नैसर्गिक तळी आपण असते त्या ठिकाणी तळी किंवा सरोवरातील परिसंस्थेलाच गोड्या पाण्यातील परिसंस्था असं देखील म्हणतात. बघा, आता मी या ठिकाणी अगोदरच लिहित असताना नदी परिसंस्था म्हणजे गोड्या पाण्यातील परिसंस्था आणि सरोवर किंवा तळी परिसंस्था म्हणजे गोड्या पाण्यातील परिसंस्था, म्हणजे या परिसंस्थेला गोड्या पाण्यातील परिसंस्था आपण असं म्हणतो. भूगर्भशास्त्रीय दृष्ट्या तळी व सरोवराची निर्मिती ही अलीकडच्या काळातील आहे. कारण सरोवराचा विस्तार आकारावर परिसंस्थेची स्वरूप हे अवलंबून असते की त्या ठिकाणी भूगर्भीय घडामोडीनुसार एखाद्या ठिकाणी सर्व प्रदेशातील पाणी नैसर्गिकदृष्ट्या जमा होत असेल तर त्याला आपण काय म्हणतो, सरोवर असं म्हणतो. आणि मग या सरोवराची निर्मिती ही भूगर्भीय दृष्ट्या या ठिकाणी होते. कारण भूगर्भामधील घडामोडीच्या अनुषंगाने त्या ठिकाणी खोल असा खड्डा त्या ठिकाणी निर्माण होतो आणि मग या खोल खड्ड्यामध्ये सभोवतालच्या प्रदेशातील असणारे पाण्याचे प्रवाह येतात आणि त्यामुळं त्या ठिकाणी जलाशय निर्माण होतो. अशा जलाशयाला आपण सरोवर असं म्हणतो. मग अशा जलाशयाचा आकार किंवा स्वरूप कसं आहे, ते किती मोठं आहे, विस्ताराने किती मोठं आहे, यावर परिसंस्थेचं स्वरूप हे अवलंबून असतं. आपण पाहतो की जर विशाल सरोवर असेल तर या सरोवर जर मोठं असेल, आकाराने विशाल असेल, तर या सरोवरामध्ये परिसंस्थाचे विविध स्तर निर्माण झालेले आपल्याला दिसून येतात. किनारी भागामध्ये म्हणजे उथळ पाण्यामुळे त्या भागामध्ये सूर्याची सूर्यकिरण त्या ठिकाणी त्या भूपृष्ठापर्यंत जातात आणि मग त्या ठिकाणी गवत, वनस्पती, कुर्मी, आळी आणि उभयचर प्राणी हे वाढलेले आपल्याला त्या ठिकाणी दिसतात. अंतर्गत खोल भागामध्ये जर आपण त्या सरोवराच्या गेलो तर त्या ठिकाणी आपल्याला खोल भागामध्ये मासे, खेकडे तसेच जे काही मृदुकाय प्राणी आहेत या मृदुकाय प्राण्यांचे वास्तव्य त्या ठिकाणी आपल्याला आढळून आलेले दिसते.
या सरोवराच्या जलपृष्ठावर प्लॅंक्टन या वनस्पतीचं विपुल असं पद्धतीनं निर्मिती झालेली आपल्याला दिसून येते आणि त्यामुळं त्या ठिकाणी असणारी परिसंस्था ही देखील तितकीच समृद्ध असलेली आपल्याला दिसते. जसं आपण या सरोवराच्या खोलगट भागामध्ये जाऊया तसं आपल्याला असं दिसतं की त्या ठिकाणी सूर्यकिरणे अगदी खोलपर्यंत जात नाही आणि मग सूर्यकिरणे खोलपर्यंत न गेल्यामुळे त्या ठिकाणी सजीवांसाठी प्रतिकूल अशा प्रकारची स्थिती निर्माण होते. म्हणजे त्या ठिकाणी सजीवांची निर्मिती खोल अशा सरोवराच्या भागामध्ये होत नाही आणि मग परिणामी सजीवास प्रतिकूल पर्यावरण तयार होते व जैविक समाजाचे प्रमाण देखील मग अशा भागामध्ये आपल्याला कमी असलेले दिसून येते. तळी व सरोवराच्या उत्तर भागामध्ये भूपृष्ठासारखेच जलजीवन किंवा जल उत्पादक पर्यावरण असते. या ठिकाणी भरपूर असा प्रकारचा सूर्यप्रकाश, योग्य तापमान, पर्याप्त अशा प्रकारचा प्राणवायूचा पुरवठा, खाद्यपदार्थाचं अधिकाधिक प्रमाण, भूपृष्ठाची नजीकता यामुळं खोल पाण्यापेक्षा उथळ भागातच या पर्यावरणातील किंवा या परिसंस्थेतील असणाऱ्या जीवजातीस पोषक असं पर्यावरण या ठिकाणी निर्माण होतं आणि मग अशा भागामध्येच सरोवरातील असणारी परिसंस्था या ठिकाणी बहरलेली आपल्याला दिसते. याही मध्ये मानवानं अलीकडच्या काळामध्ये, आधुनिक काळामध्ये म्हणजे अलीकडच्या काळामध्ये तळी किंवा सरोवरामध्ये कृत्रिम अशी परिसंस्था विकसित करण्याचे तत्व या ठिकाणी उपयोगात आणले आहे. स्वित्झर्लंड, कॅनडा, जपान, कोरिया या देशामध्ये बेडूक, मासे, खेकडे या प्राण्यांचं उत्पादन अधिकाधिक घेण्यासाठी या तळी आणि सरोवराचा वापर त्या ठिकाणी केला जातो. कारण का तर हे प्राणी खाद्यान्न म्हणून त्यांचा उपयोग त्या ठिकाणी केला जातो. त्यामुळं त्यांचं व्यवस्थापन देखील या प्रगत राष्ट्रांमध्ये अतिशय चांगल्या प्रमाणात केलं जातं. परंतु आपण पाहतोय की जी काही अप्रगत राष्ट्र आहेत, अविकसित राष्ट्र आहेत, या अविकसित देशामध्ये या नैसर्गिक तळी किंवा सरोवराचं व्यवस्थापन व्यवस्थितरित्या केलं जात नाही आणि मग काय होतंय की त्यामध्ये गाळ व सेंद्रिय पदार्थांचं संचयन तळ्यामध्ये किंवा सरोवरामध्ये होत जातं आणि त्या ठिकाणी मग ज्या काही वनस्पती आहेत त्या उत्पादित वनस्पती किंवा उत्पादित जलमग्न वनस्पतीची वाढ त्या ठिकाणी होते. त्यानंतर हळूहळू त्या ठिकाणी पुन्हा गाळाचं प्रमाण अधिक वाढलं तर कालांतराने ते जलसाठ्याचं रूपांतर दलदलीयुक्त प्रदेशामध्ये होतं आणि दलदलीयुक्त प्रदेशामध्ये होऊन कालांतराने त्या दलदलीयुक्त प्रदेशाचं रूपांतर गवताळ प्रदेशामध्ये किंवा
जंगलाच्या प्रदेशामध्ये झालेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे सरोवर किंवा तळी असणारी परिसंस्था पुढे गवताळ आणि जंगलयुक्त परिसंस्था होते, किंवा मानवाच्या सानिध्यात जर ती परिसंस्था असेल तर ती परिसंस्था कृषी परिसंस्था त्या ठिकाणी परावर्तित होते, किंवा तिच्यामध्ये परिवर्तन झालेलं आपल्याला दिसून येतं किंवा रूपांतर झालेलं आपल्याला दिसतं. अशा पद्धतीनं मित्रहो, तळी आणि सरोवर परिसंस्थेची संख्या ही अलीकडच्या काळामध्ये रूपांतरित होत असल्यामुळे दिवसेंदिवस कमी होत असलेली आपल्याला दिसून येते. तर मित्रहो, अशा पद्धतीनं आपण या जल परिसंस्थेपैकी गोड्या पाण्यातील परिसंस्था या ठिकाणी पाहत होतो, आणि गोड्या पाण्यातील परिसंस्थेमधील 2 परिसंस्था या ठिकाणी आपण अभ्यासण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये नदी परिसंस्था आणि दुसरी म्हणजे तळी आणि सरोवर परिसंस्था, या 2 परिसंस्थेचा विचार आजच्या तासामध्ये आपण या ठिकाणी केलेला आहे. धन्यवाद.